अर्थात आता या सगळ्या घडामोडीनंतर तरी महापौर रितू तावडे या समोर येऊन या सगळ्याविषयी स्पष्टीकरण देणार का? मुळात जुहू बीचवर जाऊन पाहणी करणार का? हा सवाल अद्यापही अनुत्तरित आहे. कारण प्रसिद्धीसाठीच्या 25 लाख रुपयांच्या खर्चावर आता रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा संपूर्ण खर्च पालिकेच्या एकत्रित तांत्रिक व्यवस्थेचा भाग आहे असं रितू तावडे ट्विट करतायत. 52 मिनिटांपूर्वीचं त्यांचं हे ट्विट आहे. कृपया या वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये असं रितू तावडे यांचं म्हणणं आहे. मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छिते की पालिकेची माय बीएमसी ही अधिकृत समाज माध्यम तांत्रिक दृष्ट्या हाताळण्याकरता 2 वर्षांपूर्वी विहित निविदा प्रक्रियेद्वारे मेसेस रनटाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. केवळ तांत्रिक मनुष्यबळ पुरवणाऱ्या या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 या 1 वर्षांच्या कालावधीकरता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये यापूर्वीच रीतसर मंजूर झाला. याच पूर्वनियुक्त संस्थेमार्फत महापौर कार्यालयाच्या समाज माध्यमांकरता आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ पुरवलं जात असून मी किंवा माझ्या कार्यालयानं या प्रसिद्धी कामाकरता कोणतीही स्वतंत्र संस्था नियुक्त केलेली नाही असं रितू तावडे म्हणतायत. अथवा कोणताही अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही. हा खर्च संपूर्ण पालिकेच्या एकत्रित तांत्रिक व्यवस्थेचाच भाग असल्यानं प्रसारमाध्यमांनी कृपया या वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये अशी मागणी रितू तावडे यांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.